कालच्या पाकिस्तान आणि इंडिया या सामन्यावर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला असा दावा करतायत खासदार संजय राऊत। कालच्या सामन्यातून पाकिस्तानला 25,000 कोटी मिळाले। पाकिस्तानला कर्ज मिळू नये म्हणून प्रयत्न करत होतो। आता आपण सामना खेळून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलंय अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। 1.5 लाख कोटीचा जुगार, 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग कालच्या मॅचवर झालं। 1.5 लाख कोटीचं आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1,000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले। हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार। हे काय सरकारला कळत नाही? कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1,000 कोटी मिळाले। तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, IMF कडून कर्ज मिळू नये, एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का? तर हा जो पैसा आहे, हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्ज रूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध। ही कोणाची भूमिका होती? ही भारताची भूमिका आहे, ही मोदींची भूमिका आहे। आणि त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1,000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत, मग हे पैसे कुठे जाणार आहेत? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।